रामकृष्ण हरी. आपुली आपण करावी सोडवण, संसार बंधन तोडावेगी. संतांनी सांगितलेल्या या उक्तीप्रमाणे आपण आपली सोडवण करायची आहे. जीवनामधील दुःख, दारिद्र्य, अडचणी असतील त्यावर मात करण्यासाठी तुम्ही स्वतः समर्थ आहात. भगवान श्रीकृष्णाने उद्घोष केलेला आहे की सर्व जीव माझाच अंश आहेत आणि तुम्ही स्वतः परमात्म्याचे अंश असताना भोंदू बाबांच्या पाठीमाग, भामट्या नेत्यांच्या पाठीमाग फिरता. तुमच्यातली ती सिंह गर्जना जागृत करा. तुमच्या स्ट्रेंथ आणि तुमचे विकनेस तुम्ही ओळखा. विकनेसवर आपल्या स्ट्रेंथनी मात करा. धनसंपत्ती प्राप्त करायची असेल तर आपल्याला योग्य कर्म करावे लागेल. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. तुमच्याकडे पद, प्रतिष्ठा जे काही प्राप्त करायचं असेल त्यासाठी योग्य तयारी करा. स्वतःला आनंदी ठेवायचं असेल तर कोणत्याही बाबाच्या किंवा नेत्यांच्या पाठीमागं न फिरता आपल्या कर्मावर विश्वास असू द्या. मित्रांनो, आपण अशा देशात जन्माला आलो ज्या देशातील महान सम्राट सुद्धा स्वतःला ऋषीचे वंशज मानत. महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, असे अनेक सम्राट होऊन गेलेत की ज्यांनी या राजवैभवाला तुच्छ मानलं, आपलं जीवन समाजसेवेसाठी वाहून घेतलं. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पाश्चात्य संस्कारांनी पछाडलंय. पाश्चात्य संस्कृतीमध्ये लोक जगत असतात जणू ते धन प्राप्तीचे यंत्र म्हणून आणि आपल्या इंद्रिय सुखासाठी रात्रंदिवस धडपड करणारी ते जीव. आणि तीच संस्कृती आपण आता स्वीकारत चाललेलो आहोत. आपली संस्कृती इंद्रिय संयम आणि त्याग ही शिकवते. या ठिकाणी सुपीक जमीन, ऊर फाटस्तोर काम करणारे आपले शेतकरी बांधव, कामगार मित्र आणि या सर्वांच्यातून आपल्या देशाची उन्नती होते. पाश्चात्य संस्कृतीने एवढे पछाडलो आहोत की आपली संस्कृती आपण विसरून बसलेलो आहोत. त्यावर आपल्याला मात करायची आहे संयमानं आणि त्यागानं. ज्या ज्या ठिकाणी इंद्रियलोलुपता वाढली, भोग वाढले, त्या ठिकाणी अशांतता वाढते मित्रांनो. आणि म्हणून आपल्याला यावर मात करण्यासाठी संयमाची गरज आहे. आजकाल विवाह संस्था मोडकळीस येताना दिसत आहे. अनेक ठिकाणी तुम्हाला व्यभिचारासारख्या घटना वर्तमानपत्रात वाचायला मिळतात. जुन्या काळामध्ये संयमी जीवन जगून माणूस आनंदी राहत होता. 4 भाऊ मिळून एकच सदरा घालायचे. संध्याकाळी मात्र आनंदाने एकत्र सगळे मिळून जेवण करायचे. आपल्यातली भाकर दुसऱ्याला देतो त्याला संस्कृती म्हणतात आणि पोटापुरती घालतो त्याला प्रकृती म्हणतात. आणि दुसऱ्याची भाकर ओढून स्वतः खातो त्याला विकृती म्हणतात. आज ही विकृती समाजामध्ये वाढताना दिसते आहे. कोणत्याही बाबाच्या किंवा नेत्यांच्या भरोशावर न बसता स्वतःला उन्नत करा. स्वामी विवेकानंद म्हणत असत, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. मग अमृताच्या पुत्राला घाबरण्याचे कारण काय? आपल्या मधला सिंह जागृत करा. आत्मविश्वास आणि सतत प्रयत्न, स्वतःला संयमी ठेवून प्रयत्न केल्यानंतर एक दिवस तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचणारच आहात. अशाच प्रकारचा संकल्प करून अक्षय तृतीया साजरी करूया, जेणेकरून जीवनात अखंड आनंद, उत्साह, जीवनातील आनंदाचा अखंड झरा वाहत राहील. अक्षय तृतीयाच्या आपणा सर्वांस खूप खूप शुभेच्छा.